मी डॉक्टर सुभाष कारंडे, सहाय्यक प्राध्यापक भूगोलशास्त्र विभाग, छत्रपती शिवाजी कॉलेज, सातारा। आज आपण ग्रीकांचे भूगोलातील योगदान याविषयी माहिती घेऊया। ग्रीकांचे भूगोलातील योगदान या घटकाचा अभ्यास करण्यापूर्वी आपल्याला ग्रीक कालखंडाच्या अगोदरची पार्श्वभूमी समजून घेणे गरजेचे आहे। ग्रीक कालखंडाच्या अगोदर भूगोलाचा अभ्यास खऱ्या अर्थाने कधी सुरू झाला हे या ठिकाणी महत्त्वाचं आहे। आणि भूगोलाचा अभ्यास हा ग्रीक कालखंडाच्या पूर्वी प्राचीन काळामध्ये सुद्धा केला जात होता। त्यामध्ये इजिप्त संस्कृतीच्या काळात माया, बॅबिलियन, सिंधू, चीनी, सुमेरियन, एशियन ह्या ज्या प्राचीन संस्कृत्या आहेत याच्या कालखंडामध्ये सुद्धा भूगोलाचा अभ्यास केला जात होता। परंतु याबाबत फारशा ग्रंथसंपदा किंवा लिखित स्वरूपाची माहिती उपलब्ध नसल्यामुळे आपण या कालखंडाकडे त्या अर्थानं विचारात घेत नाही। परंतु तरीही आज वेगवेगळ्या माध्यमातून या कालखंडामध्ये भूगोलाचा अभ्यास होत होता आणि याचीच कुठेतरी प्रेरणा ही ग्रीकांनी घेतलेली असावी असंही आपल्या लक्षात येतं। त्यामुळे सर्वात महत्त्वाची गोष्ट, तत्कालीन कालखंडामध्ये जी गुहेमध्ये जी रेखाचित्र काढलेली होती ही रेखाचित्रे नकाशाशास्त्र असेल, त्याचप्रमाणे वेगवेगळे भौगोलिक भूआकार असतील किंवा अवकाशातील वेगवेगळ्या घटना असतील, वेगवेगळे आविष्कार असेल याची माहिती आपल्याला देत असलेली दिसून येतात। त्यामुळे रेखाचित्राच्या माध्यमातून भौगोलिक ज्ञान हे अधोरेखित होते। त्याचप्रमाणे वेगवेगळ्या प्रकारचं दगडाचं काम असेल, मातीचं काम असेल याच्यावरती सुद्धा भौगोलिक छाप ही पडलेली आपल्याला दिसते। इजिप्तमध्ये असेल किंवा माया संस्कृतीच्या कालावधीमध्ये वेगवेगळ्या प्रकारचे जे पिरॅमिड उभारलेले होते, हे जे पिरॅमिड आहेत हे भौगोलिक दृष्टिकोनातून, भूमितीय दृष्टिकोनातून, नकाशाशास्त्रीय दृष्टिकोनातून अत्यंत आखीव आणि रेखीव असलेले आपल्याला दिसतात। हजारो वर्षाचा कालावधी ओलांडून गेला तरीही अद्यापही सुरक्षित आणि सुस्थितीत असलेले आपल्याला दिसतात। तर त्यातून कुठेतरी इथे गुरुत्वाकर्षण असेल किंवा गणिती भूगोल असेल, भूमिती असेल, नकाशाशास्त्र असेल याचा चपखल वापर ह्या पिरॅमिडसाठी केलेला आहे। नंतर दुसरी महत्त्वाची गोष्ट की त्या कालावधीमध्ये असलेल्या ज्या नगररचना असतील, म्हणजे ती हडप्पाची असेल, मोहनजोदडोची असेल, माया संस्कृतीच्या काळात असतील किंवा इजिप्त संस्कृतीच्या कालावधीमध्ये असतील, ह्या ज्या नगररचना आहेत ह्या नगररचना ही भौगोलिक घटक विचारात घेऊन केलेल्या होत्या। त्यामध्ये मग त्रिभुज प्रदेशाचा विचार केलेला होता, सुपीक जमिनीचा विचार केलेला होता, भूपृष्ठाच्या उताराचा विचार या ठिकाणी केलेला आपल्याला दिसतो। आणि त्याचबरोबर आता सध्या आपण जी बंदिस्त गटारी ही पद्धत जी पाहतो तीही त्या कालावधीमध्ये आपल्याला असलेली दिसून येते। या कालावधीमधील वेगवेगळ्या ह्या ज्या संस्कृत्या होत्या याच्यामध्ये अनेक खगोलीय घटना, म्हणजे ती सूर्याविषयी असेल, पृथ्वीविषयी असेल, याविषयी सुद्धा विशेष लेखन केलेलं आपल्याला दिसतं। ऋतुचक्राविषयी माहिती ही सिंधू संस्कृतीच्या कालावधीमध्ये असेल, नाईल संस्कृतीच्या कालावधीमध्ये असेल ही आपल्याला दिसून येते। आणि त्यामुळे ऋतुचक्राविषयी, वातावरणातील वेगवेगळ्या आविष्काराविषयी, पावसाविषयी, तापमानाविषयी ही या संस्कृतीच्या कालावधीमध्ये माहिती होती। आणि म्हणून एकंदरीत वेगवेगळ्या भौगोलिक घटना, वेगवेगळे नैसर्गिक आविष्कार यांचा विशेष असा अभ्यास, विशेष अशी माहिती ह्या प्राचीन संस्कृतीला होती। परंतु त्या कालावधीमध्ये मुद्रण कलेचा असा फारसा विकास झालेला नव्हता किंवा भाषा हा घटक जो आहे तो प्रभावी नसल्यामुळे हे साहित्य आपल्याला कुठेतरी वेगवेगळ्या प्रकारच्या चित्रांमधून किंवा वेगवेगळ्या प्रकारच्या तत्कालीन ज्या वेगवेगळ्या वास्तू आहेत याच्यामध्ये आपल्याला दिसून येतं। तरी प्राचीन कालखंड म्हणजे ग्रीकांच्या पूर्वीसुद्धा भूगोलाचा अभ्यास हा केलेला होता। अजून एक महत्त्वाची गोष्ट की खरं तर भूगोलाचा अभ्यास हा आदिमानवापासून केलेला आपल्याला दिसतो। आदिमानव हा शिकारीसाठी आपल्या गुहेमधून बाहेर जात असताना तो पुन्हा गुहेकडे येण्यासाठी कुठेतरी भौगोलिक संकेतांकाचा वापर करत असलेला आपल्याला दिसतं। त्याचप्रमाणे त्याला दगडाची विशेष माहिती होती, म्हणजे कोणता दगड हा हत्यारं बनवण्यासाठी वापरला गेला पाहिजे त्याविषयी त्याला ज्ञान होतं। त्याला शेतीविषयी माहिती होती। त्याचप्रमाणे तो
घर कशा पद्धतीने करायचं, कुठल्या भूप्रदेशामध्ये करायचं, मातीविषयी त्याला विशेष ज्ञान असलेलं आपल्याला दिसते. म्हणजे आदिमानवापासून नंतरच्या संस्कृतीच्या कालावधीत आणि अलीकडे अगदी ग्रीकांच्या कालावधीपर्यंत हा भूगोलाचा अभ्यास हा प्राचीन काळापासून केलेला दिसतो. आता आपण थोडंसं ग्रीक कालखंडाविषयी माहिती जाणून घेऊया. इसवी सन पूर्व 600 ते इसवी सन 300 यांच्या दरम्यानचा हा जो कालावधी आहे हा ग्रीक कालखंड म्हणून ओळखला जातो. आणि हा ग्रीक कालखंड ग्रीस या देशामध्ये वेगवेगळी जी नगर राज्य होती आणि त्याच्या आजूबाजूच्या प्रदेशामध्येही पसरलेली होती. ह्याच नगर राज्यामध्ये खऱ्या अर्थानं भूगोलाचा विकास झालेला आपल्याला दिसतो. तर खरं तर अखंड मानवजातीचा इतिहास जो आहे ह्या इतिहासामध्ये ग्रीकांनी दिलेलं योगदान हे सुवर्ण अक्षराने लिहावं असं असलेलं आपल्याला दिसतं. म्हणजे सर्वोच्च योगदान हे ग्रीकांनी दिलेलं आपल्याला दिसतं. आणि भूमध्य समुद्राच्या आजूबाजूचा हा जो प्रदेश आहे या प्रदेशामध्ये तत्कालीन ग्रीकांनी भूगोलाचा मोठ्या प्रमाणात अभ्यास केलेला आपल्याला दिसतो. या काळामध्ये वेगवेगळ्या प्रकारच्या परिकल्पना, नियम, सिद्धांत यांची पेरणी झालेली दिसून येते. जर आपण प्रमुख ग्रीक विचारवंतांचा या ठिकाणी जर विचार केला तर त्यामध्ये प्रसिद्ध महाकवी होमर असेल, थेल्स, इरॅटोथेनिस, अनेक्झिमँडर, हेकाटस, हेरोडोटस, अलेक्झांडर, ॲरिस्टॉटल, हिप्पार्कस अशी काही नावं आपल्याला घेता येतील की ज्यांनी खऱ्या अर्थानं भूगोलाचा जन्म ह्या ग्रीक प्रदेशामध्ये घडवून आणला. आणि भूगोलामधील वेगवेगळ्या ज्या परिकल्पना आणि सिद्धांत असतील सिद्धांत स्पष्ट करण्याचं काम ह्या विचारवंतांनी केलेलं आपल्याला दिसतं. तर ह्या विद्यासंपन्न लोकांनी म्हणजे तत्कालीन हा धामधुमीचा लढायाचा कालावधी होताच, परंतु ह्या विद्यासंपन्न लोकांनी काय केलं की लोकांना लढायला जाण्याऐवजी की अभ्यासाकडे वळवलं. म्हणजे थोडक्यात शास्त्राऐवजी शास्त्र म्हणजे हत्यार देण्याऐवजी पुस्तक देण्याचं काम हे ग्रीक विचारवंतांनी केलेलं आपल्याला दिसतं. आणि त्यांची एकच तळमळ होती की ह्या शास्त्रीय ज्ञानाचा उपयोग कुठेतरी अखंड मानवाचं कल्याण व्हावं आणि त्या कल्याणासाठी केला जावा अशी निरंतर तळमळ ही ग्रीक विचारवंतांची आपल्याला दिसून येते. ग्रीकांनी जे आपलं कार्य केलं ह्या कार्य 3 घटकाला अनुसरून केलेलं आपल्याला दिसतं. पहिला घटक अन्वेषण किंवा शोध ज्याला एक्सप्लोरेशन असं म्हणतो. दुसरा घटक आरेखन, स्केचिंग, चार्टिंग आणि मॅपिंग. आणि तिसरा घटक जो आहे तो म्हणजे परिकल्पना किंवा स्पेक्युलेशन. म्हणजे एका घटकाचा शोध घ्यायचा, त्याचंच काहीतरी आरेखन किंवा स्केचिंग, चार्टिंग करायचं आणि त्याच्याच परिकल्पना करायच्या. ह्या 3 टप्प्यामध्ये केलेलं काम आणि म्हणून हे काम जे आहे हे अधिक प्रभावी ठरलेलं आपल्याला दिसतं. त्यातील पहिला घटक तो म्हणजे अन्वेषण, शोध किंवा एक्सप्लोरेशन. आता आपल्या सभोवताली वेगवेगळ्या ज्या भौगोलिक घटना घडतात ह्या भौगोलिक घटनांची शास्त्रीय उकल करण्याचा प्रयत्न ग्रीकांनी केला. म्हणजे नक्की काय तर ज्वालामुखी का होतो, मग या ठिकाणी ज्वालामुखी होतो अशा स्वरूपाचा ज्वालामुखी इतरत्र कुठे होतो का, भूकंप कशामुळे होतात, पूर का येतात, हवामानातले जे वेगवेगळे बदल आहेत, पाऊस का पडतो, असे वेगवेगळे जे नैसर्गिक आविष्कार आहेत हे शोधण्यासाठी त्यांनी विविध प्रदेशाचे अभ्यास दौरे केले. आणि त्या प्रदेशामधील कारणं या ठिकाणी घडणाऱ्या ह्या वेगवेगळ्या आविष्काराची किंवा नैसर्गिक घटकांची कारणं ह्याचा कुठेतरी शास्त्रीय सहसंबंध लावण्याचं काम हे ग्रीकांनी केलेलं आपल्याला दिसतं. आणि भूमध्य समुद्राची पार्श्वभूमी लाभल्यामुळे साहजिकच ते सागरी सफरी करायला लागले आणि सागरी सफरी केल्यामुळे जगातील नवनवीन भूप्रदेशाला भेटी द्यायचे आणि त्या प्रदेशातील भौगोलिक माहिती ही गोळा करायची. तर यामध्ये सर्वात महत्त्वाची गोष्ट ग्रीक कालखंडामध्ये प्रवाशांनी आणि तत्कालीन ग्रीक सम्राटांनी या विचारवंतांना फार मोलाचं सहकार्य केलेलं आपल्याला दिसतं. दुसरा भाग जो आहे तो म्हणजे स्केचिंग, चार्टिंग आणि मॅपिंग. त्याचं आरेखन करायचं. म्हणजे काय तर एखाद्या विशिष्ट प्रदेशाला जर भेट दिली तर त्या ठिकाणच्या भौगोलिक घटनांची ही आरेखन करणं असेल किंवा त्याचा स्केच आराखडा तयार करणं असेल, त्याचा नकाशा तयार करून ठेवणं असेल, हे काम ग्रीकांनी केलं. आणि याचा विशेष फायदा झाला. कारण काय झालं की अगोदर एखादा ग्रीक विचारवंत जर त्या प्रदेशाला जर गेलेला असेल तर त्या प्रदेशामध्ये त्यानं जी काही माहिती शोधून आणलेली आहे ती माहिती पुढच्या अभ्यासकांना उपयुक्त ठरली. म्हणजे पुढचे अभ्यासक ती माहिती तपासून पाहू लागले. कदाचित त्या माहितीचा आधार घेऊन ते अधिक त्या प्रदेशामध्ये जाऊन अभ्यास करू लागले. म्हणजे कुठेतरी एक दिशादर्शक काम हे जे आहे हे आरेखन आणि स्केचिंगमुळे झालं. आणि म्हणून याच घटकामुळे या कालखंडामध्ये नकाशाशास्त्राचा पाया जो आहे तो अधिक भक्कम झालेला आपल्याला दिसून येतो. पुढची महत्त्वाची गोष्ट म्हणजे परिकल्पना, स्पेक्युलेशन. आता एखाद्या घटकाचं निरीक्षण केल्यानंतर त्या निरीक्षणाच्या आधारे ग्रीकांनी सिद्धांत मांडायला सुरुवात केली. आता
हे सिद्धांत जे आहेत हे मांडताना त्यांनी काही घटक विचारात घेतले. म्हणजे एखादी घटना कोठे आहे, ती कोठे आहे, कोण आहे, काय आहे, कसे आहे आणि का आहे. म्हणजे उदाहरणार्थ इटलीमध्ये सिसिली नावाच्या बेटावरती ज्वालामुखी आहे. मग तो ज्वालामुखी कुठे, तर इटलीमध्ये सिसिली नावाच्या बेटावरती. काय आहे तिथं, तर ज्वालामुखी आहे. कशामुळे तो ज्वालामुखी होतो त्याचं कारण शोधलं आणि त्यांना काचं उत्तर मिळालं. म्हणजे आणि काचं उत्तर मिळाल्यानंतर भू अंतर्गत हालचालींमुळे ज्वालामुखीचा उद्रेक होतो अशा सिद्धांतापर्यंत किंवा निष्कर्षापर्यंत ग्रीक विचारवंत आपल्याला येऊन ठेपलेले दिसतात. आणि यातूनच परिकल्पना ह्या जन्माला आल्या. मग या परिकल्पनामध्ये पृथ्वीचा आकार असेल, ग्रह, तारे, कालगणना, हवामान, खगोलशास्त्र, गणित, प्राकृतिक भूगोल यासह भूगोलातील विविध क्षेत्रामध्ये ग्रीकांनी भरीव योगदान दिलेलं आपल्याला दिसतं. मग त्यामध्ये पृथ्वीसंबंधी विचार असतील किंवा पृथ्वी आणि सूर्यामधलं अंतर असेल, पृथ्वीचा परीघ मोजणं असेल, अक्षवृत्तांची मांडणी असेल, वेगवेगळ्या प्रकारचे नकाशे तयार करणं असेल, अशा गोष्टींच्या माध्यमातून ग्रीकांच्या परिकल्पना ह्या मांडल्या गेल्या. आणि कुठेतरी पुढे पुन्हा त्या परिकल्पना काउंटर चेक पुन्हा तपासणी करण्याचं काम हे पुढच्या विचारवंतांनी केलेलं आपल्याला दिसतं. आणि ह्या 3 घटक जे महत्त्वाचे आहेत एक यामुळे ग्रीक कालखंडामध्ये भूगोलाचा हा विशेष विकास झालेला आपल्याला दिसतो. पुढचा महत्त्वाची गोष्ट, ग्रीक कालखंडामध्ये भूगोलाचा विकास नक्की का झाला, तर त्याला काही कारणं आहेत. त्यातील पहिलं महत्त्वाचं कारण म्हणजे समुद्र सान्निध्य. ग्रीसच्या आजूबाजूला जर तुम्ही पाहिलं तर 3 बाजूला हा समुद्र आहे. 3 बाजूला ग्रीसच्या आजूबाजूला समुद्र असल्यामुळे किंवा तत्कालीन ग्रीक नगरराज्य ही यांना कुठे ना कुठेतरी समुद्र सान्निध्य लाभलेलं होतं. त्यामुळे समुद्राशी 2 हात करावे लागणार आहेत हे ग्रीकांना माहीत होतं. त्यांना त्याशिवाय पर्याय नव्हता. आणि म्हणून ग्रीकांनी सुरुवातीचं महत्त्वाचं काम केलं तर त्यांनी समुद्राशी 2 हात करायला सुरुवात केली. समुद्राशी 2 हात करण्यासाठी आपल्याला त्या दृष्टिकोनातून काही साधन सामग्री, त्या दृष्टिकोनातून आपली मनोवृत्ती ही विकसित करणं गरजेचं आहे. आणि याचाच कुठेतरी फायदा हा ग्रीकांना नवीन भूप्रदेश शोधण्यासाठी झाला. म्हणजे सागरी सफरीमध्ये अत्यंत धाडशी हे लोक बनलेले होते. आणि ह्याच धाडतामुळे ते एक भूप्रदेश सोडून दुसऱ्या भूप्रदेशामध्ये बिनधास्तपणे बोटीनं नावेनं प्रवास करत होते. हा फायदा कुठेतरी झाला. दुसरी महत्त्वाची गोष्ट समुद्र सान्निध्याच्या अनुषंगानं ग्रीकांना एकाच बाजूनं, तर आज आपण ग्रीस देशाचं निरीक्षण केलं तर एकाच बाजूनं जमिनीचं सान्निध्य आहे. त्यामुळे वरची बाजू जर काही कारणास्तव बंद झाली तर आपल्याला दुसरा पर्याय नाही. म्हणून व्यापारासाठी सुद्धा ग्रीकांना समुद्राशिवाय पर्याय नव्हता. आणि म्हणून समुद्र हा ग्रीकांनी एक आव्हान न मानता एक संधी म्हणून पाहिलं. आणि त्यातूनच ग्रीक कालखंडामध्ये भूगोल हा आपोआप विकसित झाला. पुढची महत्त्वाची गोष्ट, ग्रीकांना प्रवासाची आणि व्यापाराची आवड होती. आणि प्रवास आणि व्यापाराच्या निमित्तानं ते सातत्यानं भ्रमंती आणि दौरे करायचे. त्याच्या जोडीला त्यांचा धाडसी स्वभाव, नवीन नवीन भूप्रदेशामध्ये अगदी ग्रीक भारतापर्यंत सुद्धा आफ्रिका खंडामध्ये असेल, युरोपच्या बऱ्याचशा भागामध्ये आहे, हे व्यापारासाठी सातत्यानं जात होते. आणि म्हणून त्या व्यापारामध्ये, त्या प्रवासामध्ये जे काय अनुभव आले, जे काय त्यांनी पाहिलं याचं ते वर्णन करून ठेवायचे किंवा त्याचं लेखन करायचे. आणि याचा कुठेतरी फायदा पुढच्या प्रवासाला किंवा ग्रीक विचारवंतांना झालेला आपल्याला दिसून येतो. पुढचं महत्त्वाचं कारण म्हणजे अनुकूल भौगोलिक परिस्थिती. आता ज्या भागामध्ये ग्रीक नगरराज्य होती या भागामध्ये सर्व प्रकारचे भौगोलिक भूआकार होते. म्हणजे समुद्र होता, पर्वत होते, मैदाने होते, नद्या होत्या, सरोवरे, पठारे. त्यामुळे सगळ्याच भौगोलिक भूआकारांची माहिती ही ग्रीकांना त्या भूप्रदेशामुळे आपोआप झाली. ही अनुकूल भौगोलिक परिस्थिती कुठेतरी त्यांच्या पथ्यावरती पडलेली होती. त्यामुळे आज जर आपण पाहिलं तर काही भूप्रदेशामध्ये, वाळवंटी प्रदेशामध्ये साधारणतः आपण जर विचार केला तर नद्यांची अडचण आहे. काही भूप्रदेशांना समुद्र सान्निध्य नाही. तर यामुळे सर्व प्रकारची भौगोलिक परिस्थिती ह्या ग्रीक नगरराज्यांच्या भागामध्ये असल्यामुळे ह्या सर्व भू आकारांचा आपोआपच ग्रीकांनी स्वाभाविकपणे अभ्यास केलेला आपल्याला दिसतो. दुसरा भाग महत्त्वाचा म्हणजे ग्रीक हा प्रदेश जो आहे हा नगरराज्यांचा प्रदेश आर्थिकदृष्ट्या विकसित आणि समृद्ध होता. त्यामुळे पैशाची काही अडचण नव्हती. आणि राजे मोठ्या प्रमाणात शिष्यवृत्ती असतील, म्हणजे टॉलेमी सारख्या राजानं इरेटोथेनीस सारख्या व्यक्तीला उचलून त्या अलेक्झांड्रियाचा ग्रंथपाल केला. म्हणजे चांगल्या तज्ज्ञ व्यक्तींना शोधून आणायचं, वाटेल तेवढे शिष्यवृत्ती त्यांना असेल, पैसे असतील, पगार असेल, ह्या ज्या गोष्टी आहेत हे तत्कालीन ग्रीक
नगर राज्यातील राजे असतील किंवा वेगवेगळ्या प्रकारचे भूगोलाचा आवड असणारे जे लोक असतील हे ह्या लोकांना प्रोत्साहन देण्याचं काम करत होते. त्यामुळे आर्थिक सुबत्ता हा एक अत्यंत महत्त्वाचा आणि पथ्यावर पडणारी गोष्ट आणि त्यामुळे या भागामध्ये भौगोलिक अभ्यासाला विशेष चालना मिळालेली आपल्याला दिसते. पुढची महत्त्वाची गोष्ट म्हणजे अनुकूल हवामान. या प्रदेशामध्ये म्हणजे थोडासा हा समशीतोष्ण कटिबंधाच्या आजूबाजूचा प्रदेश, त्यामुळे अनुकूल आणि स्वच्छ हवामान हे साहजिकच होतं आणि त्याच्या जोडीला निरभ्र आकाश. पण त्यामुळे खगोलशास्त्रातील वेगवेगळे जे आविष्कार असतील म्हणजे सूर्या किंवा इतर ग्रहाच्या संदर्भातील असतील याचा मोठा अभ्यास करण्याची संधी ही ग्रीकांना त्या माध्यमातून मिळालेली आपल्याला दिसते. पुढची महत्त्वाची गोष्ट, ग्रीक नगर राज्यामध्ये 2 महत्त्वाची शहरं आहेत. त्यामध्ये एक शहर आहे ते मिलेटस आणि दुसरं शहर आहे ते अलेक्झांड्रिया. ही जी 2 शहरं आहेत ही भौगोलिक अभ्यासाची मुख्य केंद्र बनलेली होती आणि ह्या शहरामध्ये सुसज्ज ग्रंथालय, त्याचबरोबर प्रयोगशाळा, सातत्यानं वेगवेगळ्या प्रकारचे विचारवंत, त्यांचा सहवास हा सातत्यानं त्या ठिकाणी होत होता आणि जगातलं अतिशय समृद्ध असं ग्रंथालय हे अलेक्झांड्रियात होतं. अनेक प्रसिद्ध भौगोलिक विचारवंतांनी त्या ग्रंथालयाचं ग्रंथपाल म्हणून काम केलेलं होतं आणि त्या काळचं हे एक प्रकारे नोबेल पारितोषिकाप्रमाणे ही अलेक्झांड्रियाचा ग्रंथपाल असणं ही मोठी पदवी होती. म्हणजे थोडक्यात जर सांगायचं ठरलं तर तत्कालीन ह्याच्यामध्ये असणारे राजे सम्राट यांच्या खालोखाल हा अलेक्झांड्रियाचा ग्रंथपाल हा मानला जायचा आणि हे ग्रंथालय कुठेतरी अभ्यासकांना अत्यंत उपयुक्त ठरलेलं आपल्याला दिसतं. दुसरं, राजा टॉलेमी सॉटर जो होता यानं ह्या अलेक्झांड्रिया ग्रंथालयाचा पाया घातला आणि लाखो पुस्तकं या ग्रंथालयामध्ये त्यानं आणलेली दिसतात. थोडक्यात ग्रीसमधील जे वेगवेगळ्या प्रकारचे जे विचारवंत होते ह्या विचारवंताकडे किंवा विद्वानांकडे ह्या पंडितांकडे प्रचंड ग्रंथसंग्रह असायचा आणि हा ग्रंथसंग्रह त्याच्या राजाच्या ग्रंथालयापेक्षा मोठा असलेला आपल्याला दिसतो. ॲरिस्टॉटलच्या ग्रंथालयामध्ये हजारो ग्रंथ होते आणि त्याने ते सर्व वाचले होते असं मानलं जातं. म्हणून ॲरिस्टॉटल हा एक प्रसिद्ध विचारवंत, तत्त्वज्ञानी, राज्यशास्त्र अभ्यासक आणि भूगोल अभ्यासक हा म्हणून प्रसिद्ध पावलेला आपल्याला माहीत आहे. आता थोडक्यात आपण ग्रीक कालखंडामध्ये जो भूगोलाचा अभ्यास कशा पद्धतीने केला जात होता, त्याची भौगोलिक काही कारणं आहेत, या घटकांचा आपण अभ्यास केला. जर याचा एक सारांश रूपानं जर आपल्याला याच्याकडे पाहायचं असेल तर सर्वात महत्त्वाची गोष्ट, ग्रीकांनी भौगोलिक ज्ञानाची मांडणी उत्तम रीतीने केली आणि मानवाला विज्ञान प्रदान करण्याचं काम किंवा सर्वप्रथम मानवाला विज्ञानाकडे घेऊन जाण्याचं काम हे जे आहे हे केलं असेल तर ते ग्रीकांनी केलं आणि ह्यामुळे ग्रीकांनी भूगोलातील सर्वच शाखांमध्ये त्याचबरोबर भूगोलासह इतर अनेक शाखांमध्ये महत्त्वाचं योगदान दिलं आणि हा कालखंड चिरसंमत म्हणजेच अतिशय लक्षात राहील, त्याला थोडक्यात आपण क्लासिकल असं म्हणतो, सुवर्ण काळ असं म्हणतो म्हणून मानला जातो. भूगोलातील खगोलशास्त्र असेल, गणितशास्त्र, नकाशाशास्त्र, प्राकृतिक भूगोल या शाखांमध्ये तर ग्रीकांनी योगदान दिलंच, पण याशिवाय ग्रीकांनी नीतिशास्त्र, अध्यात्मशास्त्र, तत्त्वज्ञान, राज्यशास्त्र, समाजशास्त्र ह्या सामाजिक शास्त्रांचा पायासुद्धा याच कालावधीमध्ये घातला आणि म्हणून ग्रीक असं म्हणायचे की ह्या सगळ्या अभ्यासाची, वेगवेगळ्या सामाजिक शास्त्राची असेल, विज्ञानाची असेल, ह्याची सगळ्याची मुळं जी आहेत ही भूगोलाच्या मातीत रुजलेली आहेत आणि म्हणून भूगोलांना ह्या सगळ्या अभ्यासाची जननी मानून आपण वाटचाल केली पाहिजे असं महत्त्वाचं मत जे आहे हे ग्रीकांनी मांडलेलं आपल्याला दिसून येतं. तर अशा प्रकारे ग्रीक कालखंडामध्ये भूगोलाचा मोठ्या प्रमाणात अभ्यास केलेला आपल्याला दिसून येतो आणि एका वेगळ्या उंचीवरती भूगोल नेण्याचं काम हे ग्रीकांनी केलेलं आहे. यावरील काही महत्त्वाचे प्रश्न आपण या ठिकाणी पाहूया. धन्यवाद.